आय पी एस सिम्बल्सचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा सगळ्यात मोठा कुठला फायदा होत असेल आय पी एस सिम्बलचा, तर आय पी ए म्हणजे काय, आय पी वॉवल्स अँड कॉन्सनंट्सचं म्हटलं आहे. इंग्लिश आय पी ए वॉवल्स अँड कॉन्सनंट फनिम्स म्हणजे इंग्रजीमधील जे काही व्यंजन आणि स्वर आहेत किंवा स्वर आणि व्यंजन आहेत त्यांचा अभ्यास. त्या ठिकाणी वॉवल्स जे आहेत शॉर्ट वॉवल्स आहेत आणि फणीमध्ये लॉंग वॉवल्ससुद्धा आहेत. आता 12 जे आहेत ते शॉर्ट वॉवल्स आहेत इंग्लिशमध्ये. ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे ई साऊंड, नंतर ए साऊंड, नंतर ॲ साऊंड, नंतर अ साऊंड, ऑ, उ आणि अ. तर हे 5 स्वर कोणते आहेत, तर ई, उ, ओ, अ, आ हे असा उच्चार होणार. जसं की सी, ब्लू, ओ, सो, बर्ड, आ, कार. जे काही चिन्ह दिसत आहेत ते आहेत इंग्लिश आय पी ए किंवा इंटरनॅशनल फनेटिक अल्फाबेट म्हणजे वर्ण. तर यांना प्रथम समजून घेऊया. ई, ए, ॲ आणि अ. ई, ए, ॲ आणि अ यालाच प्रथम समजून घ्यायचं आहे. अ नंतर ऑ साऊंड दिले, हा ऑ, जसं की हॉटमध्ये आहे. आणि ऊ साऊंड आहे जसं की पुटमध्ये आहे, पुट, ऊ. तर लॉंग हे वरचे जे दिलेले सगळे वॉवल्स आहेत ते शॉर्ट वॉवल्स आहेत, म्हणजेच ऱ्हस्व स्वर आहेत. हे ऱ्हस्व स्वर कोणते कोणते आहेत पुन्हा एकदा पाहूया. ई, ए, ॲ, अ, ऑ आणि ऊ. तर त्याचे एक्झाम्पल दिलेले आहे. सिट, बेड, कॅट, कप, हॉट आणि पुट. तर समजून घ्यायचं आहे, हे जे 2 तिरकस रेषेमध्ये स्लँड बारमध्ये दिलेलं आहे हे आहेत उच्चार. हे ई असं वाचायचं आहे, ए असं वाचायचे, ॲ असं वाचायचं आहे, अ असं वाचन करायचे, ऑ असं वाचन करायचे, ऊ असं वाचन करायचे. तर हे 7 जे आहेत ते शॉर्ट वॉवल्स आहेत किंवा ऱ्हस्व स्वर आहेत. तर पुढचे जे दीर्घ स्वर आहेत ते आपण पाहतो आहोत. हे दीर्घ स्वर आहेत. हा ई आहे, ई, सी, आ, का. हा ओ, लॉ. हे लॉंग वॉवल्स आहेत आणि खाली ऊ दीर्घ आहे, फूड. आणि हा अ साऊंड आहे, बर्ड. पुन्हा एकदा बघा. ई, सी, आ, कार, ओ, लॉ, ऊ, फूड, अ, बर्ड. तर अशा पद्धतीने हे जवळजवळ 5 हे दीर्घ स्वर आणि ऱ्हस्व स्वर जे 7 आहेत, टोटल 12 हे मोनोफ्थॉंग्ज आहेत. तर संयुक्त स्वर जे आहेत ते 8 आहेत. ते आपण पाहूया. एई, डेई, आई, माई, ऑई, बॉई, आऊ, नाऊ, औ, गौ. तर या ठिकाणी दिलं आहे हे जे स्वर आहे या ठिकाणी ड च्या नंतर एई आला आहे, डेई. म च्या नंतर आई आला आहे, आई म्हणजेच माई. हा ऑई आहे, बॉई. आणि हा नाऊमध्ये आऊ आलेला आहे. तर गौमध्ये औ आलेला आहे. तर हा औ आहे. तर डायरेक्ट पाहूया. ए, आई, ऑई, आऊ, औ. त्याच्यानंतर आपण पुढं पाहणार आहोत कॉन्सनंट्स, व्यंजन. आता व्यंजनच जास्तीत जास्त समजून येतात. हा आहे प, ब, ट, ड, क, ग. त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा मराठीत दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे फ, व, थ, द, स. स नंतर झ, श, ज, ह. खाली दिल्यानंतर आहे च,
आणि ज. समजून घ्या, हा च नाही आहे तर च असं वाचन करायचं. च आणि हा ज आहे. त्याच्यामध्ये ए गाईचं त्याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आता हे म न जसं वाङ्मयमध्ये आहे तसं म न हे आहे. पण पुढे चलूया आणि शेवटी सेमी वॉवल्स किंवा ॲप्रॉक्झिमेंट्स म्हणतात त्यांना, वॉवलसारखा त्यांचा उच्चार केला. ल, र, य, व. लेग, लेग मधला पहिला वर्ण जो आहे तो ल आहे. रेड मधला र पहिला वर्ण आहे. यस मधला पहिला वर्ण य आहे, गाईचं य. आणि व वजनाचं स. ते 2 स्लँट बारमध्ये तिरकस रेषामध्ये ते दिलेलं आहे. त्याला आपण सेमी वॉवल्स का म्हणतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्या पुढे गेल्यानंतर महत्त्वाचा जो साऊंड आहे तो श्वा आहे, जो की असा दाखवला जातो उलट ई करून. तर तो का महत्त्वाचा आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळूनच जाईल. तर हे मराठीमधले जे काही ट्रान्सलेशन्स आहेत इंग्लिश IPAचे ते आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा एक शॉर्ट त्याचं मी रिव्हिजन घेत आहे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे. साऊंड ई, दुसरा ए, तिसरा ॲ, चौथा अ, पाचवा ऑ, सहावा उ. पहा, ई, ए, ॲ, अ, ऑ, उ. ते ऱ्हस्वर होते. आता हे दीर्घ स्वर पाहतोय आपण. ई, आ, ऑ, उ, अ. आपण संयुक्त स्वर पाहतोय. ए, आई, ऑई, औ, आऊ. हा आऊ आहे. आऊ, औ, गौ. आता आपण व्यंजन पाहतो आहोत. तर हे 6 जे प्लुजिव्स आहेत. प, ब, ट, ड, क, ग. पुढचे व्यंजन आहेत फ, व, फ, द, स, झ, श, ज, ह. आता हा जो आहे तो च आहे, च. आणि हा ज आहे. याच्यामध्ये य गाईचं कॉम्बिनेशन आहे. चेअर, चेअर नाही म्हणत आपण, चेअर. जज, ज, ज, य, ज, च, य, च, चेअर. सो दिस इज च अँड दिस इज ज. तर खाली जे वर्ण दिलेले आहेत ते पहा. म, न, जसं की सिंग, वाङ्मय, त्याच्यामधला हा न असा रिप्रेझेंट केला जातो. तर लास्ट जे साऊंड्स आहेत ते सेमी वॉवल्स किंवा ॲप्रॉक्सिमेंट म्हणतात त्यांना. सेमी वॉवल्स किंवा ॲप्रॉक्सिमेंट म्हणतात. तो हा आहे ल, र, य आणि व. आणि लास्ट सर्वात महत्त्वाचा जो आहे तो आहे तो श्वा. हा श्वा असा इथं दाखवला जाईल. श्वाचा अर्थ काय महत्त्वाचा इंग्लिशमध्ये. जे काही हे शॉर्ट वॉवल आहे सर्वात छोटं वॉवल आहे. जिथं जिथं अनॲक्सेंटेड सिलेबल असतात तिथं श्वा वापरला जातो. की अबाउटमध्ये हा अ आहे, याच्यावर उच्चार नाही करायचा, जास्त वेळसुद्धा द्यायचा नाही त्याला, परंतु उच्चार करायचा खूप छोटा करायचा. अबाउट, अबाउट. टीचर, टीचर. शेवटीला ER जे येत असतं त्याचा उच्चार न करता अ करायचा आणि तो शॉर्टेस्ट करायचा आहे. काय टीचर, ही इज अ टीचर. आता हे सपोर्ट, सपोर्ट. आता पॉटवर एक आहे ॲक्सेंट असल्यामुळे सपोर्ट असं सचा छोटा उच्चार करायचा, सपोर्ट. तर अशा पद्धतीनं हे IPA सिम्बल्स झालेले आहेत. 44 IPA सिम्बल्स आहेत. त्याच्यामध्ये 24 कॉन्सनंट्स आणि 20 वॉवल्स आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास झाला तर आपल्याला इंग्लिश खूप छान पद्धतीने फोनिक्स त्याचं शिकता येईल. फनेटिक्स आणि उच्चारशास्त्र प्रोनाऊन्सिएशन शिकता येईल. म्हणून याचा पुन्हा पुन्हा सराव करायचा, लिहून सराव करायचा आहे, तरच हे सगळं शक्य आहे. तर ओके, बाय बाय.
See you in the next video.